नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, संपादक आरोग्यदूत न्यूज। आज आपण पाचोरा शहरातील एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना सांगणार आहोत। ही घटना प्रत्येक नागरिकाने ऐकून सावध राहण्याची गरज आहे। पाचोरा शहरातील हनुमान नगर परिसरात एका 44 वर्षीय फर्निचर कारागीरचा वॉटर हीटरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। मृत व्यक्तीचं नाव धनराज सुखदेव मिस्त्री असे आहे। धनराज मिस्त्री हे शांत, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावाचे होते। फर्निचरचे काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास धनराज मिस्त्री हे आपल्या घराच्या बाथरूम मध्ये आंघोळीसाठी गेले होते। बाथरूम मध्ये असलेल्या वॉटर हीटरचा स्पर्श होताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि काही क्षणातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। घरच्यांनी तातडीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत्यू घोषित केलं। या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। मित्रांनो, धनराज मिस्त्री यांच्या पश्चात वर्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि 2 बहिणी असा मोठा परिवार आहे। घरातील कर्ता माणूस अचानक निघून गेल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। हनुमान नगर परिसरात या घटनेमुळे मोठी शोकाकुळी पसरली आहे। मित्रांनो, ही घटना फक्त एक बातमी नाही तर प्रत्येक घरासाठी गंभीर इशारा आहे। आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात वॉटर हीटर, गिझर आणि विविध इलेक्ट्रिक उपकरणे वापरली जातात, परंतु जर त्या उपकरणाची योग्य तपासणी झाली नाही, वायरिंग खराब असेल किंवा अर्थिंग योग्य नसेल तर असे अपघात घडू शकतात। म्हणूनच काही महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवायला हव्यात। बाथरूम मधील इलेक्ट्रिक उपकरणाचे वेळोवेळी तपासणी करा। अर्थिंग योग्य आहे का हे इलेक्ट्रिशियन कडून तपासून घ्या। ओल्या हाताने स्विच किंवा वायरला स्पर्श करू नका। जुने किंवा खराब झालेले वॉटर हीटर तातडीने बदलून टाका। शक्य असल्यास बाथरूम मध्ये एमएसीबी किंवा सेफ्टी स्विच बसवा, कारण मित्रांनो, एक छोटीशी बेपरवाई कधी कधी जीवावर बेतू शकते। आज धनराज मिस्त्री यांच्या कुटुंबावर जे दुःख ओढवलं ते दुःख कोणाच्याही घरावर येऊ नये हीच आपली सर्वांची जबाबदारी आहे। धनराज मिस्त्री यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना। मी नरसिंग भुरे, संपादक आरोग्यदूत न्यूज। धन्यवाद।